तुमच्या बायोमध्ये झापूक झुपूक लिहिलंय त्याचा मिनिंग काय? हो मॅडम, तो काही फक्त शब्द नाहीये, इमोशन आहे इमोशन. माहिती ना मग कसं नुसतं झापूक झुपूक झापूक झुपूक. आवडलंय मला. झापूक झुपूक झापूक झुपूक. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. तर जय शिवराय भावांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरील नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे आणि व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. तर आजचा व्हिडिओ आपण अलाइट मोशन ह्या ॲपचा यूज करून बनवलेला आहे. तर ह्या व्हिडिओसाठी आपण जे काही मटेरियल यूज केलेली बघा ते सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, तिथनं ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे. तसाच ह्या व्हिडिओचा जो बेटमार्क आहे बघा तो पण मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथनं ते तुम्ही अलाइट मोशन ॲपमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारचा बेटमार्क मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तो इथे ओपन करायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येणार आहे तुम्हाला. तर ह्यात जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक व्हिडिओ दिला आहे बघा, अशा प्रकारचा व्हिडिओ आहे तो ॲड करायचा आपल्याला. पहिल्यांदा ह्याचा ऑडिओ असेल तो इथे कमी करून घ्यायचा आहे सगळा. तर बघू शकताय तुम्ही. नंतर एक्स्ट्रा पार्ट असेल तो इथे कट करायचा आहे अशा प्रकारे. नंतर हा जो व्हिडिओ असेल तो अशा प्रकारे आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंड आणायचा आहे. तर बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे काय दिसून येणार आहे. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, ह्या बीटवर 10 सेकंदाच्या बीटवरती येऊन तुम्हाला एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतर हा शेप तुम्हाला इथे ॲड करायचा आहे अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला ते फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे. नंतर इथे फिल कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला इथे टच करायचं आहे जस्ट. आणि अशा प्रकारे बघू शकता मी जशा प्रकारे ॲडजस्ट करतो आहे अशा प्रकारे तुम्हाला शॅडो जी असेल आपली ती ॲडजस्ट करून घ्यायची व्यवस्थितपणे. नंतर जो तुम्हाला इथे व्हाईट कलर दिसतोय बघा त्याच्यावरती टच करून तुम्हाला अशा प्रकारे ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर पुन्हा एकदा ह्याच्यावरती एक शेप ॲड करायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर पुन्हा एकदा 3 डॉटवरती टच करून तुम्हाला ते फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे. नंतर कलर अँड फिलवरती जाऊन ह्याचा जो कलर आहे तो इथे ब्लॅक सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर पुढच्या बीटवर येऊन ह्या एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करायचा आहे. नंतर ब्लेंडिंग अँड ऑपोसिटीवरती जाऊन तुम्हाला इथे 65% ठेवायचं आहे इथं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्या शेपमध्ये तुम्हाला एक इफेक्ट ॲड करायचा आहे. तो इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला इफेक्टमध्ये जाऊन जस्ट इथे ब्लिंक नावाचा इफेक्ट आहे तो इथे सर्च करायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे दिसून येणार तुम्हाला ते. अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे. नंतर ह्याची फ्रिक्वेन्सी असेल बघू शकता ती इथे 11% ठेवायची आहे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याच्या पुढच्या बीटवरती येऊन तुम्हाला आपले फोटो ॲड करत जायचे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे. आपले फोटो ॲड करत जायचे बीट वाईज आपल्याला. अशा प्रकारे आपल्याला सर्व बीटवरती एक एक फोटो इथे ॲड करत जायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. अशा प्रकारे इथे सर्व फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे शेवटच्या बीटपर्यंत. तर बघू शकता आपले फोटो इथे ॲड करून झालेले आहेत. नंतर जस्ट तुम्हाला आपल्या शेक इफेक्ट आहे तो प्रोजेक्ट इथे ओपन करायचा अशा प्रकारचा बघू शकताय तुम्ही. नंतर ह्या फोटोमधले जे इफेक्ट आहेत बघू शकताय ते इथे कॉपी करायचे तुम्हाला अशा प्रकारे. नंतर आपल्या बीटमार्कमध्ये जाऊन आपल्या फोटोमध्ये तो इफेक्ट आहे ते इथे पेस्ट करून टाकायचे अशा प्रकारे. प्रत्येक फोटोमध्ये असेल तो इफेक्ट इथे पेस्ट करायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही.
अशा प्रकारे सर्व फोटोमध्ये इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचे आहेत. तर आपले इफेक्ट ॲड करून झाल्यानंतर जस्ट तुम्हाला 11.16 सेकंदाच्या बीटवरती येऊन एकदा प्लसवरती टच करायचं आहे. नंतरनं तुम्हाला हा शेप इथे सिलेक्ट करायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतरनं वरती 3 डॉटवरती टच करून तुम्हाला इथे फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचा आहे. नंतरनं इथे फिल अँड कलर अँड फिलच्या ऑप्शनवरती जाऊन इथे तुम्हाला क्लिक करायचं अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर अशा प्रकारे व्यवस्थितपणे आपले शॅडो असेल ते इथे खालच्या साईडला अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचे आहे तुम्हाला. नंतर इथे व्हाईट कलर असेल तो आपल्याला इथे ट्रान्सपरंट करून टाकायचा अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची लेंथ असेल ते आपली शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता आपले शॅडो असेल तो इथे अप्लाय झालेले. नंतर पुन्हा एकदा तुम्हाला प्लसवरती टच करायचं आहे. नंतर मी तुम्हाला ऑल मटेरियलमध्ये एक PNG दिला आहे बघा अशा प्रकारचा, तो जस्ट इथे ॲड करायचा आहे तुम्हाला अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर अशा प्रकारे खालच्या साईडला इथे व्यवस्थितपणे अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे जस्ट. ह्याची लेंथ असेल ती आपल्याला व्हिडिओच्या शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर बघू शकता आपला आजचा व्हिडिओ असेल तो इथे तयार झालेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. नंतरनं आपला जो व्हिडिओ असेल बघू शकताय तुम्ही, तो व्हिडिओ इथनं अशा प्रकारे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.